नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 6 जानेवारी 2026 मंगळवारी आलेली आहे संकष्ट चतुर्थी. आणि जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग जुळून येत असतो. आणि ज्या वेळेस आपण एक अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत करतो तर आपल्याला 21 चतुर्थी केल्याचं पुण्य फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे ही अंगारक संकष्ट चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते. बघा मंडळी, उद्या मंगळवारी येणारी जी संकष्ट चतुर्थी आहे ही वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी असल्याने आपल्या मनामध्ये ज्या काही मनोवांछित इच्छा आहेत आपल्या, त्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि त्याचबरोबर आपली सर्व कामे, अडलेली कामं ही पूर्ण होत असतात. जर आपण या अंगारक संकष्ट चतुर्थीचा एक उपवास केला आणि काही सेवा, काही उपाय जर आपण केले, बघा मंडळी, कारण काय असतं ना, या आज म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचा उपवास करायचा आहे आणि त्यांची सेवा, उपासना आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे. आता काय सेवा करायची आहे, काय उपाय करायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, ते बुद्धीचे देवत आहेत. आणि प्रत्येक गणेश भक्तासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी हा अतिशय आनंदाचा दिवस असतो. बघा, आता हा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास धरायचा असतो. जर तुमच्या प्रकृतीला झेपत असेल तर तुम्ही हा उपवास केला तरी चालेल, आणि जर झेपत नसेल तर नाही केला तरीही चालेल. पण बघा, सर्वात महत्त्वाचं काय आहे, या दिवशी आपल्याला सेवा, गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आणि सोबतच आपल्याला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. यामुळे गणपती बाप्पा आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाहीत आणि आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि तर बघा मंडळी, बघा, ज्यावेळेस आपण कुठल्याही देवाची सेवा करतो, गणपती बाप्पाची असो, स्वामींची असो किंवा इतर कुठल्याही देवाची कुठलीही सेवा करत असताना आपल्यामध्ये एक भाव असला पाहिजे. श्रद्धा खूप महत्त्वाची असते आणि श्रद्धेने, विश्वासाने जर आपण कुठलीही सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि आपली सेवा देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून आपल्याला श्रद्धेने, विश्वासाने हा जो उपाय करायचा आहे, हा उपाय आणि ही सेवा करायची आहे. तर बघा, आता प्रत्येक आईवडिलाला असं वाटत असतं की आपल्या मुलाने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. आणि आता ही जी अभ्यासामध्ये ही काही रेस सुरू आहे त्यामध्ये आपला मुलगा यामध्ये टिकला गेला पाहिजे, आपल्या मुलाचा विकास झाला पाहिजे. आणि गणपती बाप्पाची, यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची एक अतिशय प्रभावशाली अशी सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आता गणपती बाप्पाची अति उच्च कोटीची सेवा जर कुठली असेल तर ती आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठण. बघा, जर तुमची मुलं ऐकत असतील, जर ते पठण करत असतील, बघा, गणपती अथर्व शीर्ष हे संस्कृतमध्ये आहे. जर ते ऐकत असतील, त्यांना वाचता येत असेल तर अवश्य त्यांच्याकडून या आजच्या दिवशी तरी आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. मुलांना, आता लहान मुलं आहेत तर त्यांना जवळ घेऊन बसा आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही म्हणा आणि त्यांना फक्त जवळ बसायला सांगा. आता बघा, कधी कधी काय होतं, काही मोठी मुलं वाचता येत असतं, सर्व येतं, पण त्यांना विश्वास नसतो आहेत तर त्यांना जवळ घेऊन बसा आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही म्हणा आणि त्यांना फक्त जवळ बसायला सांगा. आता बघा, कधी कधी काय होतं, काही मोठी मुलं वाचता येत असतं, सर्व येतं, पण त्यांना विश्वास नसतो किंवा ते ऐकत नाही. तर अशा वेळेस आईने काय करायचं, गणपती, आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते, ती मूर्ती ठेवायची, त्याच्यावर अभिषेक करायचा. दुधाने करा, पंचामृताने करा किंवा पाण्याने तुम्ही करू शकता. आपल्याला 11 वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. 10 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि 11व्या वेळेस आपल्याला फलश्रुती सह म्हणायचं. असं करून तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं म्हणत तुम्ही गणपती बाप्पावर अभिषेक करा आणि ते पाणी त्या मुलाला द्या. बघा, त्यांच्यामध्ये खूप चांगला फरक तुम्हाला दिसून येईल. त्यांचा बुद्धीचा विकास होईल, त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि म्हणजे त्यांच्या सगळ्याच गोष्टीमध्ये प्रगती होत आहे हे तुम्हाला दिसून येईल. अतिशय प्रभावी हा उपाय आहे, नक्की तुम्ही करून बघा. त्याचबरोबर मुलांच्या हातात तुम्ही 21 दुर्वा द्यायच्या आहेत आणि गणपती अथर्व शीर्षाचं एक वेळेसच म्हणायला लावायचं किंवा आपण म्हणायचं. नंतर ती 21 जुडे आहेत, 21
दुर्वांची जुडी आहे ती गणपती बाप्पाला अर्पण करायला सांगायची आहे. आणि शक्य झाल्यास गणपती बाप्पाला हळदीचा टिळा लावायला सांगा. बघा, दररोज जर मुलांनी लावला तर अतिउत्तम, पण नाही शक्य झालं तर कमीत कमी या दिवशी तरी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आणि हळदीचा टिळा गणपती बाप्पाला लावायचा, नंतर तोच आपल्या कपाळी लावायचा आहे. अतिशय प्रभावी आहे, नक्की तुम्ही करून बघा, याचा फायदा तुम्हाला नक्की दिसून येईल. संध्याकाळी बघा 5:30च्या नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. हा उपाय म्हणजे बघा, खोबऱ्याची वाटी सोबत आपल्याला भीमसेनी कापूर आपल्याला जाळायचा आहे. पण तो कसा जाळायचा आहे बघा, एक प्लेट घ्यायची आहे. सायंकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर छोटीशी खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. आता तुमच्याकडे तुम्ही कितीही ठेवू शकता, थोडासा तुकडा, 2-3 तुकडे ठेवू शकता, 5, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही त्याप्रमाणे भीमसेनी कापूर त्या खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायचा आहे. आणि बघा, हा गणपती बाप्पाचा विघ्ननाशक मंत्र आहे जो आपल्याला इथे म्हणायचा आहे. बघा, आसन घेऊन देवाच्या समोर बसायचं, प्लेटमध्ये खोबरं आणि त्याच्यावर कापूर ठेवायचा, कापूर प्रज्वलित करायचा आणि नंतर आसन घेऊन देवाच्या समोर बसायचं आहे. आणि नंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. बघा, अतिशय प्रभावी हा विघ्ननाशक गणपती बाप्पाचा मंत्र आहे. आयुष्यातील सर्व विघ्नांचा नाश या मंत्राने होत असतो. म्हणून बघा, आपल्याला जर शारीरिक त्रास असो, मानसिक त्रास असो किंवा मुलं कुठलंही बघा, आपले बऱ्यापैकी मुलं जर बाहेर राहतात, शिक्षणासाठी असो, नोकरीसाठी असो, किंवा आपली घरातील मोठी मंडळी आहेत, पुरुष मंडळी जे ट्रॅव्हलिंग करत असतात, तर अशा वेळेस आईच्या मनात असो, पत्नीच्या मनात असो, एक धाकधूक असते की अशा वेळेस की आपली मुलं सुखरूप आहेत का, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये असे. आणि बघा, वाईट विचार अगोदर येत असतात कुणाच्याही मनात, तर वाईट विचार येतात. म्हणून आपल्याला प्रत्येक, बघा, आज तर अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, पण प्रत्येक तुम्ही चतुर्थीला सुद्धा सायंकाळच्या वेळेला हा मंत्र तुम्ही हा उपाय करत जा. खोबऱ्याच्या वाटीवर भीमसेनी कापूर ठेवायचा आणि हा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर जात असते आणि गणपती बाप्पा यामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाहीत. आलं जरी संकट तर ते टळलं जातं आणि आपल्याला त्याचा ते कळत पण नाही की आपल्यावर संकट आलं होतं. तर इतका प्रभावशाली हा उपाय आहे, नक्की तुम्ही करून बघा. आणि नंतर बघा, तिची खोबऱ्याची वाटी उरलेली असेल तर ती खोबऱ्याची वाटी दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायची आहे. कारण बघा, त्यामुळे त्यावर आपले जे काही विघ्न वगैरे आहेत, नकारात्मकता आहे, ती त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आकर्षित केली जाते. म्हणून आपल्याला ती खोबऱ्याची वाटी दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकून द्यायची आहे. तर असा हा अतिशय प्रभावशाली खोबऱ्याच्या वाटीचा आणि भीमसेनी कापराचा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करा. बघा, यामुळे खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.